हे गोविंद, हाँ बिरसिंग की तरफ देख। शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा देखील ब्लॉग आहे मोहर तोडणीचा. आज तेव्हा तो फटाफट पेट पूरा कर और आगे चल, लाइन पूरा कर तेरा. हाँ चल फटाफट कर, आधे घंटे के अंदर पेट पूरा होना मागता है. तर आजचा ब्लॉग देखील मोहर तोडणीचाच आहे. आज इकडेच आजचा दिवस देखील इकडे आहे, कारण दुपारनंतर मी नसल्यामुळे त्याने टिंगर टवाळणा केलेला आहे. त्याच्यामुळे हे बघा, हे जो खालचा कोपरा आहे इथला तो राहून गेला आहे, खालचा कोपरा. कारण मला वाटत नाही दुपारनंतर त्याने केलं असेल, नाही पण बोलता येणार नाही. पण कसं माहिती आहे, त्यांच्या जिम्मेदारीवरती टाकलं ना की ते आपली मनमार्जी करतात. मग ते केलं नाही केलं असं. मग त्याने फक्त आंब्याचा मोहर तोडला आणि तसेच पुढे सटकले, बाकीचा मोहर तसाच ठेवून दिला. तर त्याच्यामुळे आज परत इकडे आलो आणि आज पूर्ण करायचे आहे कोणत्याही परिस्थितीत बाग, आणि करून घ्यायचीच आहे भले काही होत कोणत्याही परिस्थितीत. कारण काल गुरुवार असल्यामुळे ते आहेत थोडेसे चाबूकमध्ये फायर, त्याच्यामुळे काय बोलणार आता त्यांना पण. ओए क्या हुआ? एक पेड़ में जा रहे हैं दोनों, हाँ और एक ही डाली में जा रहे हैं। बिरसिंग, फट्टू का होने के बाद ना इधर इसको ले आ. हाँ ये इधर का मोहर तोड़ा नहीं है, ठीक है? उसका सुन मत. तर त्याच्यामुळे आज परत आम्ही ह्या बागेमध्ये आलो. तर बघा, जे काल त्याने आधी अधुरं काम केलं नाही, हा एक कलम, तो एक कलम, हा एक कलम, आता जे परत कलमाला लागले आहेत ना, ते त्याने अर्धवट सोडलं नव्हतं कलम. म्हणजे अर्धवट फक्त मोहर काढल्याने आणि लाईन पूर्ण केल्याने, मग कलम पूर्ण केल्याने. मग परत त्यांना कॉल करून पण सांगितलं होतं की मोहर एक पण ठेवायचा नाही, पूर्ण तोडायचा. मग त्याच्यामुळे परत ते काल दुपारनंतर ज्या कलमाला लागले होते त्या कलमापासून परत लाईन पकडत आहेत. असं आहे आजचा शेड्यूल. हा असा आहे की मोहर तोडणीचाच देखील. कालचा आपला बघितला असेल बाजारातला, तर आठवड्यातून त्यांना एक दिवस असा एन्जॉयमेंट करायला भेटतोय. करू दे एन्जॉयमेंट, कारण तेवढंच त्यांना पण बरं वाटेल ना. सारखं दिवस काम 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 करून ते पण मग बोर होतात. म्हणून आठवड्यातून त्यांना एक दिवस हा एन्जॉयमेंटसाठी असतो. तर एन्जॉयमेंट झाली आहे त्यांची. काल मजबूत उरलेले आहे, ती अर्धी काय असेल ते आलेले आहेत आणि आपण इथे बसलेलो आहोत. तर त्याच्यामुळे खाजकुटी लागली काहीतरी. आज दुपारपर्यंत काय बोलू शकत नाही. म्हणजे जे आहेत, हा एक गीता आहे, तो एक गीत, तो एक दोघं सोडली तर बाकी सर्व शुद्धीत आहेत. तर कालचा ब्लॉग बघितला असेल आपण, बाजारपेठ पण फिरत होतो मस्तपैकी चाबूकमध्ये. काल बाजारातून गाडी घातली, कारण बाजारातून गाडी घालायला काय नाही, पण घालत का नाही याच्यासाठी की बाजारातून कसं माहिती आहे, ऑटोमध्ये रिक्षावाले फिरत असतात. उगाच तरी आपल्यामुळे एक दुसऱ्यांना त्रास नको, त्याच्यामुळे मी घालत नाही बाजारातून गाडी. तर काल त्यांचं सामान खूप होतं, त्याच्यामुळे बाजारातून गाडी घातली, सामान भरलं पटापट आणि तसंच निघून गेलं. मग पुढे लावली गाडी लावल्यानंतर मग तरी पण वाजतात 8 वाजता. बाजार असल्यानंतर तो 8 वाजतो जायला घरी. आणि त्याचं कसं 6 जणांचा ग्रुप आहे ना, म्हणजे 6 जण डिवाईड केलेले आहेत. ते 6 जण ग्रुप वाईज आपल्या वेगवेगळं जेवण बनवतात. तर त्यांचं सामान घेईपर्यंत होतो. आता जर 3-4 पाठवलं ना, तर बाकीच्यांचं सामान घेईपर्यंत तेवढा तो टाईम होतोच. त्याच्यामुळे वेळ होतोच. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कालचा ब्लॉग. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा.
सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आपले जे ब्लॉग असतील ते तुम्हाला भेटून जातील. ओके. तर हे बघा, हे कसं आहे, हे दिसत नसल्यामुळे ना हे एवढे साईजचे आंबे पडून जातात. काय करणार तर, कारण कलम मोठे असल्यामुळे ना प्रत्येक फांद्याला पुढे जाऊन काढता येत नाही. जर रोपटी जर असती ना तर ठीक आहे, त्याच्यामुळे मोठे कलम असल्यामुळे हे आंबे पडून जातात. एका दुसरा पडला ठीक आहे, समजून घेऊ शकतो. तर काय बोलतात, जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आणि त्यांच्याकडून कामं करून करूया. आणि हा बघा, ढीग आल्यामुळे आंबा बघा कसा काळा पडला. हा कालचा आंबा आहे, काळा पडलाय, काळा ढीग. त्याचं ढीग आहे ह्याच्यामध्ये मुरलं, त्याच्यामुळे ह्याला इथे मार लागलेला, मार, त्यामुळे हा असा आंबा काळा पडलाय. तेरा बघा, पट्टू जाऊया तिकडे, बघूया काय करतात ते आणि त्यांना सांगूया हे देखील कलम अर्धवट सोडले ते पूर्ण करायला. पूर्ण नाही केलं आणि त्याचे आंबे आहेत त्या फांदीचे ते पण करून देतो. हे एवढे आंबे पडतात म्हणजे मोहर तोडल्यामुळे, तोडलेले नाही म्हणून. बारके साईज पडते तर ठीक आहे, समजू शकतो आपण. ये देख और उधर भी दिखाओ, देखो कितना. हाँ बराबर दिखत आहे. हे हे एवढे मोहर तोडण्याची मेहनत ही जास्त करून मागची त्यांचीच आहे, कारण ते एवढ्या टोकापर्यंत जातात आणि तोडतात मोहर, त्याच्यामुळे एक आंबा कुठेतरी वाचतोय. त्यांच्यामुळे आज हे आंबे आहेत. कारण बघू शकता, हा बघा कुठे गेलाय तो. हा बघा कुठे जाऊन तोडतोय बघा. आहे किती आहे. हा बहुत बढ़िया, अच्छी तरह से तोड. कलम बघा किती मोठा आहे ते, इथून तो बघा कुठे आहे तो, म्हणजे किती उंचावरती आहे बघा. आणि हा बघा इथे मस्तपैकी निवांत बसलेला आहे. वा हाँ चल ये बाजू में, अभी ये बाजू में, कारण ह्याची आत्ताच फांदी मोकळी झाली, त्याच्यामुळे तो जरा बसलाय. एवढ्या मोठ्या कलमावरती ते पुढे टोकापर्यंत जाऊन तोडतायत. त्यांची मेहनतीचं फळ त्यांच्यामुळे. कारण काल त्यांनी केलं नसेल, आज त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे, अजून काहीच नाही. ह्या काय ह्याची पानं बघा कशी नवीन स्टाईलमध्ये कसे बघा आलं, त्याची पालवी फुटली ते पानं. बाकीची बघा पानं कशी आहेत, आणि हे बघा पानं कशी, कुछ तो अलग है. इकडे पण सेम आहेत तसे. ही पानं बघा आणि ही पानं बघा, ते बघा त्यांची एनर्जी ड्रिंक चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना एनर्जी येते. हो बिरसिंग, हे किड बघा केवढे मोठे आहे. हे आता खाली उतरत आहे बघा. ही बारीक सुद्धा तार दिसत असेल एकदम, इथे तोंडातून त्याच्या सुटत जाते. पडली. हा बघा कुठे जाऊन पोहोचलाय तो. फांदी बघा किती पतली आहे ती. बोतल टूटेगा, बोतल. उसको गलत जगह भेज रहा है, दे रहा है तो. हाँ बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. वीडियो बन रही है.
हे गेड़ा सिंह इधर आओ, मोहर कितना रखा है वो दिखाता है, आ जाओ। आप मेंढक का आग लगाओ आज, मेढक तो दिखता ही है, मेढक क्या क्या लगा दे, वो देखो है। मेंढक लगाओ, इधर आओ, मेंढक का आग। क्यों देख दूर से अब ये मेढक लगेगा जरा, देख के देख मेढक की तरह लगते नहीं हमको ऐसा, पर सारी टट्टू ना इधर देखो, हाँ ये देखो है बिल्कुल मेढक की शक्ल के इधर, ओ है ही मेंढक। मेढक ही है। कल तो पूरा मेंढक ही हुआ था, बाजार में बहुत घूम रहा है। ये मेंढक वाला आँख, बकरे का आँख वाला मेंढक वाला आँख। इधर देखो, अंदर अंदर उधर मोहर देखो कितना रखा है वो देखो उधर, अंदर अंदर, उधर उधर बीच में गेड़ा। हाँ इधर इधर मैं दिखाता हूँ जरा, ये देखो, वो देखो, फिर वो देखो, ये देखो भाई, यही देखो काट रहा था, कहाँ गया था ये? क्या काट रहा था? तुम्हारे अंडर में है। आम भी है उसको, आम भी है। दिखता वैसे ही कम दिखता, हा बघा झोपलेला माणूस। सो रहा था ऊपर। बना चूल बिड़ फिर चढ़ो मैं झोल कर दूं क्या, बिड़ दे अब ये देख पानी में देख 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 दे, मैं पी लूंगा तो मेरे से तू मारती है, तो मारती है ना, कहाँ गई ये काम काय बोला, अरे गोविंदो को दी पता नहीं नाम ही खराब कर दिया बीर सिंह ने पूरा पूरा। ये देखो गेड़ा, इधर इधर देखो, इधर भी मोर है। हाँ पूरा देखो और पूरा निकालो। क्या हुआ, सदमे में हो क्या? गर्लफ्रेंड छोड़ के गई हो तो इतना इतना सुंदर सुंदर गाना गा रहे हो, मुझे लगता है कि सदमे में हो, गर्लफ्रेंड छोड़ के गई हो। फिर हाँ नहीं, सुबह से देख रहा, शायरो शायरी भी लगा रहे हो, प्यार वाले गाने भी गा रहे हो, मोहब्बत वाली शायरी भी सुना रहे हो, कुछ तो लफड़ा लगता है। तर अशा प्रकारे बघता बघता आपली बाग तर इकडे झालेली असतली पूर्ण। तर जिथं इथं जास्त मोहर दिसतोय तिकडे त्यांना लावलेलं आहे, इकडे बघा, हा इकडे तिथं इथं जास्त मोहर होता ना, तिकडे त्यांना लावले। बाग तर पूर्ण झाले, तर एंड पूर्ण आम्ही करून टाकलोय आज फायनली। 2 दिवस बोलत होतो आज पूर्ण करायचे, आज पूर्ण करायचे, तर बघता बघता 2 दिवसानंतर आज तिसरा दिवस उजाडला आहे। तर तिसऱ्या दिवसामध्ये आम्ही आज बाग केलेली आहे पूर्ण। मेरे को भी ना कॉमेडी करने का ये है, ये क्या बोलते हैं, एक्साइटमेंट, कॉमेडी करने का। हाँ ऐसा, हाँ नहीं करने का है, हाँ वो क्या बोलता है, एम रहता है, एम कॉमेंट्री करायची। तर हे बघा, ह्याच्यावरती पण पूर्ण कलम होतं करा तोडायचं, म्हणजे तोडलेला होता अगोदर, पण तो बघा परत किती मोहर आलाय तो, हा बघा। त्याच्यामुळे ते परत, आणि वरती कातळ भाग पण करायचा आहे, जोपर्यंत पूर्ण होत नाही कातळ भाग तोपर्यंत आज काय ह्यांची सुट्टी नाही आहे। तर या बाजूला ना, ह्या बाजूला कलम हलवून पण घेतले सर्व। गौरव कोने तक करने का है मालूम है ना? हाँ, तर जो काळा मोहर होता ना तो पूर्णपणे इकडे आपण 9 जण लावले आहेत, तो पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत। काळा मोहर त्यांना पुढे बांधलेली आहे नारळाची कीस, तर ती कीस बांधून मस्तपैकी कणबते हलवतात आणि पूर्णपणे साफ करतात। एक दाखवतो, हे बघा खाली बघू शकता किती काळ काळ मोहर पडलाय तो, हा बघा, हा बघा। तर अशा प्रकारे कलम देखील हलवून घेतोय। क्या कर रहे हो, सुट्टा बिट्टा लगा रहे हो की? हाँ गौरव, हा बघा इकडे बघा किती पडलेला आहे तो, पूर्ण काळा काळा। तर अशा प्रकारे कलम देखील इकडे साफ करून घेतोय। इकडे जर 9 जण आहेत लावलेले। चलो चलो, ये किया ना शिवा अच्छी तरह से, बहुत बढ़िया।
तर ह्या ना जिथं जिथं दिसतोय ना परत त्यांना परत चढवते आणि परत त्यांच्याकडून करून घेते ते. जिथे जिथे दिसतोय परत वरती चढा आणि परत करा. हा बघा इथे ही 2 कलम आहेत. हे बघा ही करायची आहेत. त्यांनी केलेले आहेत पण त्यांना परत करावं लागतं. कारण आज पूर्णपणे चोख करायचे आहेत. उद्यापासून त्यांच्यावरती फवारणी बसणार आहे. त्याच्यामुळे 6 जण तिकडे 9 जण इकडं. हा बघा त्याला तर हे काय रावळ असल्यामुळे ठीक आहे. आंबे पण पडते. हाँ ये बाजू में है, देख ये बाजू में हिला दे अच्छी तरह से. चलो क्या हुआ, क्या हुआ ठाकुर? ठाकुर ठाकुर लुढ़क रहे. बहुत बढ़िया तरीके से हिला. फिर ए नित्य तिकडे 3 जण, इकडे 6 जण आहेत. असे 9 जण आहेत. मी तर आंबे जमवते पडलेले. चटनी वाटत चटनी. उस दिन का बढ़िया बनाया था ना सेठ ने चटनी. मैं नहीं था. जिधर आम है ना उधर का फांदी हल्का हिला दे, हल्के हाथों से. उधर वो बाजू में देख, वो बाजू में ज्यादा काला है. ये वाला फंगा है. हाँ उधर वाला बाहर वाला. काटी दो. हाँ काटी दो. पल्ला वाला. वो फांदे में जाने को होगा. हाँ ये वाला. अरे नहीं उधर पूरा फ्लैट का है यार. पूरब साइड, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. पूरब कहाँ को है.